श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या आहे कालभैरव जयंती। कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते। आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी उद्याचा दिवस खूप प्रभावीशाली आहे। म्हणजेच आपल्याला शनीची साडेसाती, राहू केतू दोष असेल किंवा कालसर्प दोष असेल इत्यादीपासून मुक्तता मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय तोडगे करायचे असतील तर उद्याचा दिवस खूप प्रभावी आहे। तर आपण नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, दोष आहेत, शनीची साडेसाती आहे, पितृदोष आहेत, याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी उद्या उपाय करणार आहोत, जेणेकरून आपलं जीवन आनंदित होईल। तर कालभैरव हे भगवान शिवाचे रुद्र रूप मानले जाते। त्यांच्याकडून आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून घेण्यासाठी खूप प्रभावीशाली हा दिवस आहे। तर आपल्याला कालभैरव या भगवान शिवाचे रूप मानले जाणाऱ्या देवाला आपल्याला उद्या एक गोष्ट अर्पण करायची आहे, जेणेकरून आपल्याला शनीची साडेसाती, राहू केतू दोष, कालसर्पदोष इत्यादीपासून नक्कीच मुक्तता मिळणार आहे। तर काय करायचं आहे, उद्या आहे कालभैरव जयंती। तर उद्या आपल्याला न चुकता हा उपाय करायचा आहे। उपाय हे आपण स्वतःसाठी करत असतो, कारण आपल्याला ज्या जीवनामध्ये अडचण आहेत त्यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर उद्या आपल्याला कालभैरव यांना लिंबाचे जे लिंब आहेत, आपण लिंबू हे प्रभावीशाली आहे, जे की आपल्यातली जी नकारात्मक शक्ती आहे ती खेचून घेण्याचं काम जास्त प्रमाणात करत असते। तर त्याच लिंबाचं आपल्याला एक माळ बनवायची आहे। 5 लिंब घ्या, 7 घ्या किंवा 11 लिंब घ्या, त्याचे आपल्याला एक हार बनवायचा आहे लिंबाचा, आणि आपल्याला कालभैरव यांच्या मंदिरामध्ये जाऊन ते त्यांना अर्पण करायचं आहे। बघा, खूप प्रभावीशाली असं आहे आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला लिंबाची माळ बनवून कालभैरवांना अर्पण करायची आहे आणि तिथेच बसून कालभैरव वरद स्तोत्राचे पठण आपल्याला करायचे आहे। त्यानंतर गोड एक पदार्थ आपल्याला कालभैरव यांना दाखवायचा आहे, म्हणजेच अर्पण करायचं आहे। त्यानंतर या दिवशी आपल्याला नारळ एक दान करायचं आहे। काळे तीळ आणि उडीद हे सुद्धा 2 गोष्टी आपल्याला त्या मंदिरात घेऊन जायचं आहे आणि तेथे कालभैरव यांना अर्पण करायचे आहेत। काळे तीळ आणि उडीद खूप प्रभावी असे आहेत। शनीची साडेसाती दूर करण्यासाठी काळे तीळ, उडीद आणि पितृदोष असेल तरी पण आपल्याला काळे तीळ हे खूप प्रभावी असे ठरणारे आहेत। त्यामुळे काळे तीळ आणि उडीद आपल्याला तिथे अर्पण करायचे आहेत। आणि त्यानंतर जमेल तुम्हाला तर नारळ देखील या दिवशी तुम्ही दान करू शकतात। तर या प्रकारे या 3 प्रभावी असे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये जर शनीची साडेसाती असेल किंवा तुम्हाला राहू केतू दोष असेल, कालसर्प दोष असेल, पितृदोष असेल तर त्याच्यातून मुक्तता नक्कीच मिळणार आहे। तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। खरंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।